केलेल्या आरोपाची आहे। घरात 4 मतं आहेत तरी मला फक्त 2च मतं कशी मिळाली असा सवाल करत मनसे उमेदवारानं ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला। दहिसरचे मनसे उमेदवार राजेश येरुणकर यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केलाय। माझी आई, मुलगी, पत्नी आणि स्वतः मी एवढे आम्ही एकाच घरात मतदार आहोत, तरीही मला 2च मतं कशी मिळाली असा सवाल राजेश येरुणकर यांनी केला। फॉर्म नंबर 17C आणि ईव्हीएमचा सिरियल नंबर मॅच होत नाही, तसंच 2-2 दिवस झाल्यानंतर चार्जिंग 99% कसं काय असू शकतं असा सवालही मनसेच्या उमेदवारानं केला आहे। प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीनचं चार्जिंग 70%, काहीचं 60%। अहो एवढ्या 2-2 दिवस मशीनचा चार्जिंग 99% कसं असू शकतं? संशयास्पद गोष्ट आहे। सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो, माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला काही 2च मतं। म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही, मी स्वतः मतदान केलं नाही, अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे। ईव्हीएम मशीन संदर्भात ज्या बातम्या देत आहेत की नंबर कसे मॅच होत नाहीत किंवा ईव्हीएम मशीनची हलवाहलव कशा पद्धतीनं झाली, नाशिकमध्ये उमेदवाराच्या घरामध्ये 65 मतं आहेत कुटुंबात आणि त्याला 4च मतं पडली। कुटुंबात 65 मतं आहेत, त्याची बायको, त्याची आई, त्यांची मुलं, त्यांचे वडील, बहिणी हे एकत्र आहेत आणि त्यांना 4 मतं पडावीत, हे जरा गडबड आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये। ईव्हीएम मशीनचे नंबर मॅच होत नाही आहेत आणि त्याचा वरती आक्षेप घेतल्यावरती तो आक्षेप मानायला निवडणूक आयोगाचे लोक तयार नाहीत।